विदर्भातील छोटी काशी म्हणून सर्वदूर प्रचलित असलेली देवाचा वाडा काजळी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवलिंग असल्याने या ठिकाणी भाविकांची महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे। देऊरवाडा काजळी या ठिकाणी अनेक साधू संत तसेच देवतांचा वास असल्याची आख्यायिका आहे। गावात 11.5 ज्योतिर्लिंग असून सिद्धेश्वर, सोमतीर्थ, कछलेश्वर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बालाजी मंदिर असे अनेक मंदिरे आहेत। महाशिवरात्री निमित्त देऊरवाडा येथील 5 पावली स्थित असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात भक्तांचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। आता श्री क्षेत्र देऊरवाड्यात आहो। या देऊरवाडा या ठिकाणी एकूण 28 तीर्थक्षेत्र आहे, पैकी 18 तीर्थक्षेत्रे प्रमुख आहे। त्यामध्ये सोमतीर्थ आहे, क्रोडतीर्थ आहे, पिशाच्य तीर्थ आहे, कृतशौच तीर्थ आहे, श्री सिद्धपीठ पितृतीर्थ कज्जलेश्वर आहे, चक्रतीर्थ आहे, महासिद्धेश्वर तीर्थ आहे। बहुतेक भारतातील असं एकमेव गाव आहे का जिथे बहुतेक तीर्थक्षेत्रे सापडतात। अशा या तीर्थक्षेत्राच्या म्हणजे जसं आता सोमतीर्थ आहे, सोमतीर्थाची माहिती अशी आहे का जिथं चंद्राचंही पाप निरसन झालं, जिथं चंद्रालेही मुक्ती मिळाली, असं ते सोमतीर्थ आहे। त्याचप्रमाणे भारतातील एकमेव ठिकाण म्हणजे नृसिंह भगवंत। नृसिंह भगवंतांनी जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध केला त्यावेळेस त्यांचे जे रक्तांनी माखलेले हात होते ते हात धुण्यासाठी ते सरिता सरोवर, नद्या, समुद्र सगळ्या ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली। त्यांना कुठेच त्या हिरण्यकश्यपूच्या वधाच्या पापातून मुक्ती मिळाली नाही किंवा त्यांचे ते रक्तांनी माखलेले हातही धुतले गेले नाही। ते फिरता फिरता श्री क्षेत्र देऊरवाडा येथे आले। देऊरवाडा येथे आल्यानंतर त्यांनी सरस्वती आणि पयोष्णीच्या म्हणजे आताची पूर्णा या संगमावर हात धुतले। त्यांना तिथे हातही धुतल्या गेले आणि त्या पापातून मुक्ती मिळाली। पण त्यांनी जे चक्र नदीपात्रात क्रोधाच्या भरात टाकलं ते चक्र गतिमान होत होतं। नृसिंह भगवंतही क्रोधात होते। त्यांना शांत करण्यासाठी स्वतः शिवजींना इथं यावं लागलं। त्या शिवजी जेव्हा इथं आले त्यांनी चक्रालाही शांत केलं आणि नृसिंह भगवंतांनाही शांत केलं। त्या दोघांनाही शांत करून एके ठाई स्थापित केलं। स्थापित केल्यानंतर स्वतःही इथं बसले। ते ज्या ठिकाणी बसले ते तीर्थक्षेत्र म्हणजे श्री सिद्धपीठ पितृतीर्थ श्री स्वयंभू महालिंग कज्जलेश्वर आहे। या कज्जलेश्वराची माहिती अशी आहे का या ठिकाणी माणसा पितृदोष, अस्थि विसर्जन, आपण असे या ज्या क्रिया असतात या यशस्वीपणे पार पाडू शकतो। याची एक ओवी आली आहे पयोष्णी महात्म्यात। या उपरी पितृतीर्थी सुपुत्रा जो स्नान दान करी पवित्रा अक्षय तृप्ती पितरा सर्वत्र प्राप्त तया विष्णू लोक, असं हे महान श्री सिद्धपीठ पितृतीर्थ कज्जलेश्वर आहे। तसंच नृसिंह भगवंताच्या चक्राच्या खुणा आजही त्या तीर्थक्षेत्रावर अस्तित्वात आहे, आपण पाहू शकता। त्यानंतर चक्रतीर्थ त्याच्यानंतर आहे, महासिद्धेश्वर आहे संगमाच्या ठिकाणी। महासिद्धेश्वराची अशी प्राचीन हे आहे। आणि आता आपण पाहू का पुरीचे जगन्नाथ या ठिकाणी इथेच अस्तित्वात आहे, जिथे जगन्नाथ ब्रह्मदेव मंदिर आहे, नारद आहे, सुभद्रा आहे, बलराम मातेच्या मंदिरापाशी। येथीलच चक्रतीर्थावर देखील भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। तर या ठिकाणी गावातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी सुरू आहे। गावात शिवलिंग असल्याने गावाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे। या गावात जवळपास 21 शिवलिंग असून गावातील भाविक भक्त नित्य नियमाने त्या शिवलिंगाची पूजा करायला जात असतात। अशातच महाशिवरात्री असल्याने गावातील नागरिक आणि पंचक्रोशी येथील भाविकांचे एकच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। देऊरवाडा येथे एकूण 20 ते 21 शिवलिंग आहेत। बऱ्याच शिवलिंगाचा महात्म्य माहीत आहे, पण काही शिवलिंगाचं अजूनही महात्म्य माहीत नाही आहे। तो एक संशोधनाचा भाग आहे का त्याच्यावर रिसर्च झाला पाहिजे, तेवढं पुराण उपनिषद वाचले गेले पाहिजे, त्यामध्ये तो उल्लेख सापडतो। श्री क्षेत्र देऊरवाडा येथे त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी 11.5 लिंग स्थित आहे। त्या 11.5 लिंगाची माहिती अशी आहे का ते ज्यावेळेस 11.5 लिंग पूर्णत्वात जात होते त्यावेळेस गद भुंकलं म्हणते, त्याच्यानं ते पूर्ण 12 ज्योतिर्लिंग होऊ शकले नाही तर ही भारताची काशी राहिलेलं असतं गाव आज महाराष्ट्राची काशी आहे, विदर्भाची काशी असणारं असं हे गाव। इथे बरेच असे महत्त्व, पुरातन मंदिरं, पुरातन शिवलिंग अशा बऱ्याच
महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र या देऊरवाडा नगरीत आहेत. बादल कुमार डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.